तर आता मी जातोय फोंड्याचं वाघोबाचं मंदिर दाखवणार तुम्हाला. तर चला मग माझ्यासोबत, रेडी राहा तुम्ही पण. मी बसते रिक्षात आणि यो बघा, लय लाजत ह्याका काय तर बघा, लय लाजत बाई. काय म्हणता, पोरासारखं पोरग आणि बोलता बाई. खरं खरं बड्या, काय या प्रकारे हो. काय या तुमका आम्ही नेतो जुन्या मंदिरात कुर्ली आईच्या. काय झालं, आमका मध्ये गावकरी भेटले, त्यांना विचारलं तर ते बोलले रोड हा जाऊ, बट कच्चा रोड हा, फुल कच्चा रोड आहे. तर बघू जाऊ भेटता की नाही, तर मग थोडं चालत जाऊ आणि मग तुमका आता मंदिर दाखवू खया. कारण का मी पण पहिल्यांदा जातले त्या जुन्या मंदिरात. त्या मंदिर पाण्याखाली हा, तेच म्हणजे जाऊक भेटलेलं नाही, बट कसा आता बघूया. ह्या रोडनी आम्ही आलो काही कच्च्या, हा बघा कच्चा रोड आहे हा, आणि समोरच हे तलाव आहे. तर ह्याचा काय हो, गावाकडचाच माणूस आहे, ह्याका पोहू घेता म्हणून ह्यो पाळता पुढे पुढे. तर आता बघूयात हे पुढे काय हा की नाही. तर हे बघा, हे कुर्लीचा तलाव आहे, या आपला तलाव असा. बट मंदिर जे जुनं आहे त्या काय आमका समजलं नाही अजूनही खया, कारण का नाही दिसतच नाही. बहुतेक आमचं असं अंदाज आहे, जो थोडंसं जो उंच भाग दिसतोय ना, थयच काहीतरी त्या मंदिर होता जुना. बट आता काय काय गावकरी पण नाही तो, म्हणजे हय काही जवळ विचारूक त्याच्यामुळे. बट होता हयच, कारण का आमका थंय हयसर ना पुढे वाडी या, त्यांनी सांगितल्याने की ह्योच रोड आणि तुमका तलावाकडे नेतलो, आणि थयच काहीतरी मंदिर होता जुना. तर हे मंदिर तर या पाण्याखालीच गेलेलं आहे एवढं नक्की. बट अवशेष दिसता की नाही त्याच्यासाठीच आम्ही इलेलो, बट नाही दिसत होता. बट तुम्ही या तलाव बघा, या तलाव लय मोठा कुर्लीचा, या बघा. आणि आपण जो इला तुमका दिसत असत की नाही माहिती नाही, तो बघा, तो जो हे दिसता ना, थंय तो बंधारो, आणि आपण थैसून इलेलो आता. तर काय माझी मालवणी वाईच खराब आहे, तर त्याच्यासाठी बाबा क्षमा करा माका. काय मी पण शिकते, मालवणी बोलूचा प्रयत्न लय करते आणि करूच जा, कारण का आपली माय भाषा बोली भाषा माझी, तर माका शिकूची आहे म्हणून मी शिकते. तर बघूया कधीपर्यंत शिकते. आणि ह्याचा तर काय फायदा नाही आहे, ह्यो काय शिकवतच नाही आहे. ह्यो स्वतः मुंबईची भाषा बोलता, तर काय बोलायचा बोला. तुम्हीच सांगा कमेंटमध्ये काय बोलायचं आहे का. आता मी मुंबईचा पोरग, मी मालवणी शिकते आणि ह्याका मुंबईची भाषा शिकूची आहे. तर काय आलं आहे, आम्ही जरा संशोधन केला होय, आणि आमका या बघा, ह्या जा कौलारू हे दिसतं ना घर, त्या जुना मंदिर आहे. आणि त्या पावसात पाण्याखाली असतं, कारण का पाणी ह्या बघा तिथपर्यंत येतं. आणि त्या आता सध्या माहिती नाही, बट गावकरी बोलले, एक आमका भेटलेलो होय, तर तो बोललो की थोडंसं आता पाणी थंय टच असतं, बट पावसात त्या सगळ्या पाण्याखाली असतं. तर चला आता आपण आपल्या पुढच्या मंदिराकडे जाऊया, हा वाघोबाचा मंदिर. तर गांगो माऊलीचा जो मंदिर आहे, त्यातून आता आपण कशी ही वाटचाल करूची आहे 5 ते 10 मिनटं अजून. तर काय थोडंसं माका कॉल इलेलो सॉरी, त्याच्यामुळे मी बिझी झाले कॉलवर, म्हणजे रस्तो दाखवूक नाही भेटलो. तर ह्या बघा, ह्या वाघोबाचा मंदिर आहे समोर, आणि ह्या बघा, ह्या वरून खैसून तरी पाणी येतं. आपण आता क्रॉस करूया थंय जाऊक. जय बजरंगबली. ह्या बघा, ह्या वाघोबाचं मंदिर, आणि खाली खैसरी आवाज येता पाण्याचा, तर आपण दाखवतोय तुमका. तर मी तुम्हाला बोललो ना, मला पाण्याचा आवाज येत होता. हा बघा, ही नदी आहे, इकडनं वाहते, इकडनं अशी डोंगरातून येते. तर इकडे म्हणजे तुम्ही मनोरंजनासाठी किंवा असे जाऊन बसू शकतात खाली, कारण का जास्त तर डीप वाटत नाही मला. आणि ज्यांना पोहता येत असेल त्यांनी उतराबट काय आहे, तरी पण कधी कधी पाण्याचा आपल्याला प्रवाह किंवा पाण्याची खोली समजत नाही, तर रिस्क घेऊ नका. आलात बघा आणि दर्शन घेऊन वाघोबाचं आपण आपल्या ह्याला ठिकाणावर गेलेलंच बरं. तर आज मी तुम्हाला फोंड्या येथे पहिलं श्री स्वामी समर्थांचं मठ दाखवलं, त्याच्यानंतर कुर्ल्याची आई दाखवली,
आणि तिसरं वाघोबाचं मंदिर दाखवलं. फोंड्यात अजूनही गांगूमाऊलीची 2 मंदिर आहेत, ती दाखवायची आहेत, बट ती मी ह्या व्हिडिओत नाही दाखवणार. मी तुम्हाला जर आम्हाला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात आणि सबस्क्राईब केलं आमच्या चॅनलला, आम्हाला सपोर्ट केलात, तर मी नक्की तुमच्यासाठी ती पण व्हिडिओ घेऊन येईल. तर आपण हा व्हिडिओ इकडेच एंड करूया. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. फक्त वाघोबाच्या मंदिरात येताना मला व्हिडिओ नाही काढायला भेटले, कारण का थकलेलो होतो मी पण, आणि तो मोबाईल घेऊन व्हिडिओ काढायची सुद्धाच नाही राहिली रस्त्याची. त्याच्यासाठी क्षमा करा मला. बट तुम्ही विचारात येऊ शकता कसं यायचं कसं नाही. आणि अजून एक, जर तुम्हाला आमचा चॅनल आणि माझं काम आवडत असेल तर आम्हाला नक्की सपोर्ट करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि आम्हाला पण संधी द्या तुमची सेवा करायची. तर मी आज प्रश्न जो विचारला तो परत रिपीट करतो. कुर्ल्याची जी आई आपण बघितली, तिकडे जे डोंगर पठार होते, ती लाईन कोणती आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगायचं. धन्यवाद.